नमस्कार. आज आपण इंग्रजी साहित्यातल्या एका सर्वोत्तम आणि अजरामर कवितेच्या दुनियेत शिरणार आहोत. ती कविता म्हणजे लॉर्ड बायरन यांची शी वॉक्स इन ब्युटी. चला तर मग या अप्रतिम कवितेच्या प्रत्येक ओळीचा अर्थ काय आहे ते जरा जवळून समजून घेऊया. कवितेची सुरुवातच बघा किती मोहक आहे. ती सौंदर्यात चालते जशी रात्र. ह्या ओळी ऐकल्या की आपण नकळत एका वेगळ्याच विश्वात जातो. म्हणजे बघा ना, इथे सौंदर्याची तुलना दिवसाच्या झगझगीत प्रकाशाशी नाहीये, तर ती केली आहे शांत, सुंदर आणि तितक्याच रहस्यमयी रात्रीशी. आणि हेच या कवितेला इतकं खास बनवतं. पण थांबा, एक प्रश्न पडतो नाही का, की सौंदर्याला रात्रीची उपमा का दिली असेल? एरवी तर दिवसाचा उजेड, सूर्यप्रकाश हेच सौंदर्याचं प्रतीक मानलं जातं. मग बायरननीही अशी वेगळी वाट का निवडली असेल? चला, ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर कवितेच्या अजून खोलात जाण्याआधी आपण तिच्या रचना करायला भेटूया. एक असा कवी जो खरंच त्याच्या काळातल्या एखाद्या रॉकस्टारपेक्षा काही कमी नव्हता. हो, आपण बोलतोय लॉर्ड बायरन यांच्याबद्दल. ते फक्त कागदावर कविता लिहिणारे कवी नव्हते, तर एक असं व्यक्तिमत्व होतं ज्यांच्या प्रत्येक कृतीची, प्रत्येक शब्दाची त्या काळी चर्चा व्हायची. तर लॉर्ड बायरन हे एक इंग्लिश रोमॅन्टिक कवी आणि व्यंग्यकार म्हणून ओळखले जातात. केम्ब्रिजसारख्या प्रतिष्ठित ठिकाणी शिकल्यानंतर त्यांनी युरोपचा दौरा केला. आणि ह्या दौऱ्यानंतर त्यांनी चाइल्ड हॅरल्ड्स पिल्ग्रिमेज ही कविता लिहिली. आणि खरं सांगायचं तर ह्यामुळे ते अक्षरशः एका रात्रीच स्टार झाले. चला, आता पुन्हा कवितेकडे वळूया आणि बघूया कवितेचं पहिलं कडवं, जिथे बायरन अंधार आणि प्रकाशाच्या एका सुंदर संतुलनाबद्दल, एका बॅलन्सबद्दल बोलतायत. या ओळी ऐका, किती सुंदर आहेत. बायरन असं म्हणतायत की अंधार आणि प्रकाश या दोन्हीतलं जे काही सर्वोत्तम आहे ना, ते सगळं तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांमध्ये एकत्र आलंय. म्हणजे हे फक्त तिच्या दिसण्याबद्दल नाहीये, हे त्याहून खूप खोल आहे. आता इथली गंमत बघा. बायरन तिच्या सौंदर्यासाठी भडक दिवसाची म्हणजे गॉडी डेची उपमा जाणीवपूर्वक टाळतात. का? कारण दिवसाचा प्रकाश खूप प्रखर असतो, दिखाव असतो. त्याऐवजी ते निवडतात ताऱ्यांनी भरलेल्या रात्रीची उपमा, जी शांत आहे, रहस्यमयी आहे आणि ज्यात अंधार आणि प्रकाशाचा एक सुंदर समतोल आहे. आणि कवितेत जो ॲस्पेक्ट हा शब्द आला आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. ॲस्पेक्ट म्हणजे काय? तर तिची चेहरेपट्टी, तिचे हावभाव आणि तिच्या चेहऱ्यावरचं अंधार आणि प्रकाशाचा हा अद्भुत संगम त्यांना दिसतोय. तर आता बायरन आपल्याला तिच्या बाह्य सौंदर्याच्या पलीकडे घेऊन जातायत, थेट तिच्या मनाच्या आत. इथे बायरन्स म्हणतायत की तिचं सौंदर्य इतकं परिपूर्ण आहे, इतकं अचूक आहे, की जर त्यात किंचितही बदल झाला असता ना, म्हणजे एक छटा जास्त किंवा एक किरण कमी, तर ते सगळं सौंदर्यच अपूर्ण राहिलं असतं. थोडक्यात तिचं बाह्य सौंदर्य हे तिच्या आतल्या शुद्ध विचारांचंच प्रतिबिंब आहे. आणि कवितेत जो रेवन ट्रेस असा शब्दप्रयोग आलाय, त्याचा अर्थ आहे कावळ्याच्या पंखांसारखे चमकदार काळेभोर केस. आणि हा उल्लेख पुन्हा एकदा तिच्या सौंदर्यातल्या त्या गडद रंगाचं महत्त्व अधोरेखित करतो. म्हणजे तिचं सौंदर्य फक्त तिच्या केसात किंवा रंगडात नाहीये, तर ते आहे तिच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या एका अवर्णनीय, एका अनामिक तेजामध्ये. जणू काही तिचा चेहरा तिच्या शुद्ध विचारांचा आरसाच बनला आहे. थोडक्यात काय, तर तिचा सुंदर चेहरा हा तिच्या आतल्या शुद्ध आणि शांत विचारांचं निवासस्थान आहे, त्यांचं घर आहे. तिचं बाह्य सौंदर्य हे तिच्या आंतरिक गुणांचंच एक प्रतीक आहे. आणि आता आपण आलो आहोत कवितेच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या कडव्याकडे, जिथे बायरन आपल्याला या कवितेचं सार सांगणार आहेत. या शेवटच्या कडव्यामध्ये बायरन तिच्या चेहऱ्यावरच्या प्रत्येक गोष्टीला, म्हणजे तिचं हसू, तिची त्वचा, तिची शांत मुद्रा, या सगळ्याला तिच्या चांगल्या गुणांशी जोडतात. जणू काय तिचा चेहराच तिच्या चांगुलपणाची सगळी कथा सांगतोय. आणि इलोक्वेंट म्हणजे बोलका हा शब्द इथे खूप महत्वाचा आहे. तिचा चेहरा शांत आहे, पण तरीही तो बोलका आहे. तो तिच्या व्यक्तिमत्वाबद्दल शब्दांपेक्षाही खूप जास्त काही सांगून जातो. तर मग तिच्या या अलौकिक सौंदर्याचं मूळ रहस्य काय आहे? तर हे बघा, सगळ्यात आधी तिचं हसू आणि तिची चमकणारी त्वचा ही तिच्या चांगल्या गुणी दिवसांची साक्ष देतात. आणि यातूनच तिचं शांत मन दिसतं. आणि शेवटी एक असं हृदय ज्याचं प्रेम अगदी निष्पाप आहे. हे सगळं एकात एक गुंफलेलं आहे. आणि इथेच आपल्याला या कवितेचा खरा अर्थ, तिचा गाभा सापडतो.
बायरन यांच्यासाठी खरं सौंदर्य म्हणजे फक्त बाह्यरूप नाहीये, तर ते आहे शरीर आणि मन यांच्यातील एक परिपूर्ण, एक सुंदर मिलाप. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आजच्या जगात जिथे बाह्य सौंदर्याला इतकं प्रचंड महत्त्व दिलं जातं, तिथे बायरनची ही तब्बल 200 वर्ष जुनी कल्पना की खरं सौंदर्य हे आतून, आपल्या चांगुलपणातून येतं, ही आपल्याला किती खरी वाटते, यावर नक्की विचार करायला हवं. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.